अजितदादांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांचा मोठा आरोप. अजितदादांच्या अपघाताचं गूढ कधी उलगडणार? अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का? अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल खासदार संजय राऊतांनी केलेल्या याच विधानामुळे आता चांगलीच खळबळ माजली आहे. एकीकडे अजितदादांच्या अपघातानं महाराष्ट्र सुन्न झालेला असताना दुसरीकडे अपघातावरून राजकीय वादाचा धुरळा सुरूच आहे. राऊतांसह विरोधकांनी अजितदादांच्या अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव झाला. अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, असं लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे. कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही. जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो. अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे. लोकांना अजितदादांचा मृत्यू अजिबात जो अपघात झाला आहे तो पटतच नाही आहे. त्यामुळे हे अनेक तर्क वितर्क सगळी काढली जात आहेत. कोणी तर असंच ते म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंतच आहे. कोणी म्हणतायत 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले. एक खासदार पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड हे जर वक्तव्य करतो आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. याआधीही राऊतांनी भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल अजित पवारांकडे असल्याचा आरोप करत अजितदादांच्या अपघातावर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे राऊतांनी वेब सिरीजची स्क्रिप्ट लिहावी असा टोला भाजपनं लगावलाय. उद्या संजय राऊत म्हणतील भाजपवाले भूकंप आणतील, भाजपवाले सुनामी आणतील, भाजपवाले काय अजून काहीतरी करतील. संजय राऊतांना जळी स्थळी काष्टी पाशानी फक्त भाजप दिसते. प्रत्येक गोष्ट कुठलीही गोष्ट घडली की भारतीय जनता पार्टीचा हात आहे. उद्या भूकंप आला भारतीय जनता पार्टीमुळे, पाऊस आला भारतीय जनता पार्टीमुळे, उद्या सूर्य उगवला भारतीय जनता पार्टीमुळे उगवला. याच्या पलीकडे संजय राऊत काहीही काम करत नाहीत. अजित पवारांच्या अपघातावरून उलटसुलट प्रतिक्रिया येतच आहेत. मात्र जोपर्यंत ब्लॅक बॉक्स मधली माहिती जनतेच्या समोर येत नाही आणि अपघाताची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत आरोप प्रत्यारोपांसह अजित पवारांच्या मृत्यूचं गूढ कायम राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.